नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पुस्तकातील पान क्रमांक छापण्यासाठी लागणारे खिळे. तर बघा, प्रश्न असा आहे की पुस्तकातील पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक तेवढेच खिळे छपाईसाठी लागतात. तर यानुसार एका पुस्तकात 295 पाने असल्यास एकूण किती खिळे लागतील? परीक्षेमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. आपल्या जे अकॅडमीचे एक्झाम होतात त्याच्यामध्ये पण विचारतात. बघा, याच्यामध्ये आपल्याला पहिले हे माहित पाहिजे की 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण 192 खिळे लागतात. ही जी लाईन आहे ही लाईन सर्वात महत्वाची आहे. आपल्याला ही लाईन पाठ पाहिजे, कारण हे 192 खिळे लागतात. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काढायचं नाही, हे आपल्याला पाठ खूप सोपं होऊन जाईल. बघा, 295 पान आहेत, त्याच्यामधले हे 100 पानं जर आपण वजा केले तर राहिले किती? 195. आता ही जी राहिली 195 पाने आहेत, ती 195 पाने जी आहेत ती काय आहेत? त्याच्यावरती 3 अंकी क्रमांक असेल, बरोबर आहे? 195 पाना काय असणार आहे? 3 अंकी क्रमांक, म्हणजे काय? 101, 102, 103, 104 याप्रमाणे. मग बघा, 195 पानावरती 3 अंकी क्रमांक आहे, म्हणजे 3 ने गुणायचंय. मग 3 ने गुणलं काय होईल? 5 त्रिक 15, 1, त्यानंतर 3 नवे 27, 27 1 28, 2, 3 1 3, आणि हे 2 किती झाले? 5. 585. हे कोणते झाले? 195 पानांचे. आणि पहिले किती होते? 192. या दोघांची करायची आहे बेरीज. 5 आणि 2 7, 8 आणि 9 17, चला 1 5 6 आणि 7, 777 खिळे आपल्याला 295 पाने असतील पुस्तकाला, तर आपल्याला 777 खिळे लागतील त्याच्यावरती क्रमांक टाकायला. समजले? पुढचं एक्झाम्पल पाहू. बघा, पुढचा प्रश्न आहे, पुस्तकातील पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. तर यानुसार एका मुद्रकाला 942 खिळे लागले. मुद्रक म्हणजे कोण? जो पुस्तक छापतो, त्या पुस्तक छापणाऱ्याला 942 खिळे लागले. तर पुस्तकाला एकूण पृष्ठे म्हणजे पाने किती? बघा, आपण सांगितले तुम्हाला की ही लाईन आपली पाठ पाहिजे की 1 ते 100 पर्यंत एकूण 192 खिळे लागतात. आता ते 942 खिळे लागले, त्याच्यामधले हे 192 खिळे आपल्याला काय करायचंय? वजा करायचे. बघा किती होते? 2 गेले, 0 राहिले, 14 मधून 9 गेले, 5 राहिले, घात दिला तर 9 मधून 2 गेले, किती राहिले? 7, म्हणजे 750 खिळे राहिले. आता हे जे 750 खिळे आहेत ते कोणते राहिलेले आहेत? ज्या पानावरती 3 अंकी क्रमांक आहेत. किती? 3 अंकी क्रमांक, ते खिळे या ठिकाणी राहिलेले आहेत. म्हणून त्या 750 ला जर आपण 3 ने भाग केला तर 3 दुने 6, खाली उरला 1, 3 5 15, राहिलेला 0. हे किती आले? 250 पाने. ही 250 पाने प्लस ही जे आपण पहिले घेतले होते ना 1 ते 100 पर्यंतचे, ते 100 पाने, या दोघांना मिळून किती झाले? 350 पाने, 350 पृष्ठे त्या पुस्तकामध्ये असतील. समजले का? जर याच्यामध्ये काही शंका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि इंस्टावरती सुद्धा फॉलो करा. त्या ठिकाणी आपण व्हिडिओ टाकतो आहे.